धडाडीचे नेते अविनाश भाऊ आणि ज्यांनी आज या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज जो महिला मेळावा इकडे ठेवलाय त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं। वहिनी आज आलेल्या आहेत, अविनाश दादा तर नेहमीच आम्हाला भेटतात, पण आज तुम्हाला भेटण्याचा योग आला। ज्या वेळापासून अविनाश जाधव यांनी पालघर जिल्ह्याचं नेतृत्व इकडे हाती घेतलं त्यावेळेला एक वेगळं चैतन्य या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे अविनाश जाधव साहेबांसोबत आज मला अर्चना गुळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती केली आणि सांगितलं आज इकडे काही महिलांचा सत्कार सुद्धा होणार आहे, समाजामध्ये योगदान देणाऱ्या। अविनाश दादा आता सांगत होते की महिला मेळाव्यामध्ये हळदी कुंकूमध्ये आपण भाषण काय करायचं, खरं तर तुमचं मार्गदर्शन हे प्रत्येकासाठी महत्वाचंच आहे। तुमच्याकडनं सगळे प्रेरणा घेत असतात, तुमच्याकडनं लढण्याची एक तुमच्या फेसबुकवर आम्ही बघत असतो। त्यामुळे आज या अर्चना गोळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मला सगळ्यांची नावं माहिती आहेत, ज्योत्स्नाताई असतील, बाकीचे सगळे असतील, ताई महिला आघाडीचं अभिनंदन करतो की चांगला महिला मेळावा आपण ठेवला। परंतु फक्त महिला मेळावा हळदी कुंकू आणि वाहन पुरतं ते मर्यादित न राहता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या योजना आहेत महिलांसाठी, लघुउद्योग, गृहोद्योग यासाठी योजना आहेत, त्याच्यासाठी सुद्धा असाच मेळावा ठेवून ज्या कोणी गरजू महिला असतील त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्यासाठी आपल्या मला जे मनसेचा तो स्वयंरोजगार कक्ष सुद्धा आहे, अविनाश दादा त्याच्याबद्दल जास्त मार्गदर्शन करतील, असे कार्यक्रम सुद्धा आपण करावे। आणि अविनाश दादा आता आपल्याला मार्गदर्शन करतील। आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। इकडे जितेंद्र आहे, प्रवीण मोरे आहेत, विनोद मोरे आहेत, मनोहर कदम आहेत, सगळेच लोक आहेत, सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु सगळ्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आयोजकांचं अभिनंदन। धन्यवाद। आदरणीय साहेबांना वंदन करून बोलतो। मुळात पत्रकाराशी आधी काय बोलायचं नसतं, लक्षात ठेवा। आपण बोलायच्या आधी ते सगळं बोलून टाकतात, तर मी जे जे त्यांच्याशी बोललो ते बोलून गेले, आता मी काय बोलू। असो, अर्चनाताई या भागामध्ये उत्तम काम करतायत, महिलांच्या चळवळीत उत्तम काम सुरू आहे। महिलांच्यावर होणारे अन्याय असतील किंवा इतर त्यांना सरकारी ज्या काही स्कीम आहेत त्यातून त्या माध्यमातून मिळणारे जे काही अनुदान आहेत त्या मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतात। वसई विरार भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला सेना पूर्ण ताकदीने काम करते। ज्या पद्धतीने मागील काही वर्षामध्ये वसई विरारमध्ये बचत गट तयार झाले पाहिजेत, बचत गटांचे काय फायदे आहेत आणि ते का तयार केले गेले पाहिजेत हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे। त्या कार्यक्रमात काहीतरी देण्यात यावं जे त्यांच्या भविष्याच्या उपयोगाचं असतं। मला वाटतंय की अशा प्रकारचे मेळावे याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वसई नव्हे तर संपूर्ण पालघर, ठाणे जिल्ह्यात आयोजित केले जातील आणि त्याचे मार्गदर्शक मुळेश वाघ असतील। धन्यवाद।